वेलकम टू WCTC बुलढाणा। आता आपण बघूया काउंटर PA आपली जी काही रिक्वेस्ट आहे स्टॅम्पसाठी ती रिक्वेस्ट या ठिकाणी पाठवलेली आहे। ट्रेझररला ती रिक्वेस्ट मिळालेली असेल। आता ट्रेझरर लॉग इन करेल आणि ट्रेझररच्या डॅशबोर्डमध्ये तो पाहू शकेल की त्याला स्टॅम्प ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये त्याला एक रिक्वेस्ट जी आहे ती रिसीव या ठिकाणी झालेली आहे। तो या ठिकाणाहून सुद्धा ती जी रिक्वेस्ट आहे ती तो पाहू शकतो। रिक्वेस्ट जर का आपण पाहिलं तर त्याला इथं कळेल की ह्या रिक्वेस्ट ज्या आहेत ह्या आपल्याला आलेल्या आहेत। आपण इथे डॅशबोर्डमध्ये जर का आपण गेलात तर इथं या ठिकाणी आपल्याला ती रिक्वेस्ट दिसेल। याला आपण क्लिक करू। याला जसे आपण क्लिक करू या ठिकाणी तो दाखवेल कोणत्या काउंटरकडनं रिक्वेस्ट आलेली आहे, काउंटरचं नाव, किती वाजून किती मिनिटाला त्याने ती रिक्वेस्ट टाकलेली आहे आणि टोटल अमाऊंट। यानंतर त्याला रिमार्क त्याला द्यायचं आहे, जसं की त्याला तो सप्लाईड करेल व्ह्यू अँड इश्यू आणि रिजेक्टसुद्धा बटन आहे। जर का त्याला काही अडचण असेल किंवा त्याच्याकडे स्टॉक नसेल समजा तर त्या केसमध्ये तो रिजेक्टसुद्धा ती करू शकतो किंवा जर का त्याला काही कारणास्तव त्याला जर का रिजेक्ट करायचं असेल तर तो रिजेक्टसुद्धा या ठिकाणी करू शकतो। या ठिकाणी व्ह्यू आणि इश्यू लोचं बटन आहे, याला आपण क्लिक करायचं आहे। यानंतर खाली जी त्याची सब कॅटेगरी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो। जे रेव्हेन्यू स्टॅम्प आहेत त्याला जर का मॉडिफाय करायचं असेल तर त्या ठिकाणी तो मॉडिफायसुद्धा करू शकतो। जर का कमी जास्त कमी करायचं असेल तर त्या ठिकाणी तो कमीसुद्धा करू शकतो। त्याला ते सप्लाय करायचे आहे तसं आपण कन्सिडर या ठिकाणी करूया। यानंतर तो सबमिट बटनला क्लिक करेल। सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर एक कन्फर्मेशनचा जो काही मेसेज आहे तो आपल्यासमोर डिस्प्ले होईल। याला ट्रेझरर कन्फर्म करेल आणि कन्फर्म केल्याबरोबर द रिक्वेस्ट ट्रान्झॅक्शन हॅज बीन प्रोसेस असा एक मेसेज पॉपअप या ठिकाणी जनरेट होईल आणि अशा रीतीने काउंटरला जे काही स्टॅम्प आहेत ते सप्लाय ट्रेझररच्या थ्रू झालेले आहे। थँक्यू।